काटोलमध्ये काल घडलेल्या घटनेनंतर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मतदानाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर शहराच्या वेगवेगळ्या भागातून पोलिसांकडून रूट मार्च केला जातो आहे। हे नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं भीतीचं वातावरण असू नये अशा प्रकारे शस्त्रधारी पोलीस सुद्धा या रूट मार्चमध्ये सहभागी झालेले आहे। मार्केटमधल्या वेगवेगळ्या भागातून शहराच्या ह्या रूट मार्च जो आहे तो जातो आहे। काल घडलेली घटना म्हणजे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झालेली होती। त्या घटनेमुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते ते आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी रूट मार्च जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातो आहे। काटोल शहराच्या वेगवेगळ्या भागातून पोलीस आणि शस्त्रधारी जवान जे आहे ते या रूट मार्चमध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे आणि एकंदर भीतीचं जे वातावरण निर्माण होऊ नये किंवा कुठलीही भीती न बाळगता मतदान करण्यात यावं याच अनुषंगाने या ठिकाणी आव्हान पोलिसांकडून केलं जात आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, काटोल, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।